आज या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचे भूमिपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक फळांचे व्यापारी अशोक बापू जाधव यांचा रायगड जिल्ह्यातील म्हसाळा तालुक्यात आणि कुठलं गाव चिखलप घाणेरी कोंड या ठिकाणी हा फार्म हाऊस आणि ही फार मोठी आंब्याची बाग त्यांनी केलेली आहे. आणि ह्या बागेमध्ये जवळपास किती एकरमध्ये 20 एकर आंब्याची बाग लावलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं आंब्याची बाग त्यांनी या डोंगर उतारावर आहे शिवाय आणि खडकामध्ये आळी करून ड्रिल करून माती आणून त्या ठिकाणी ती बाग उभी केलेली आहे. हे एक रोल मॉडेल त्यांनी या कोकणामध्ये तयार केलेलं आहे. त्यांनी शेतीचं आपल्याकडे जे नॉलेज आहे त्या गावाकडचं आपल्या ते ह्या ठिकाणी पुरेपूर वापरलेलं आहे. आणि तर आता काय झालेलं आहे, आम्ही यायचा इथं उद्देश असा आहे की बापूंनी थोडा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की जागतिक हवामान बदलामुळं टेम्परेचर जास्त वाढलेलं आहे. आणि आता आज तारीख किती आहे वैभव? 5/2/2025 आणि उष्णता वाढत चाललेली आहे. पूर्वीच्या काळी हे कोकणातलं जे हवामान आहे त्याच्यामध्ये आर्द्रता जास्त असायची आणि उष्णता कमी असायची. पण आता उलटं होत चाललंय. हे जागतिक हवामान बदलाचा परिणाम आहे. त्याच्यामुळे काय झालं, उष्णता वाढली आणि आर्द्रता कमी झाली, ह्युमिडिटी कमी झाली. त्याच्यामुळं फळगळ म्हणजे आंबे लागतात, मोहर लागतो आणि मोहर गळून जातो किंवा आंबे गळून जातात. तर त्यासाठी त्यांनी ह्या ठिकाणी मला एक सजेशन केलं की आपल्याला रेनगन सिस्टीम आपल्याला इथं वापरायची आहे. तर आम्ही एक रेनगन त्यांना एक सुरुवातीला डेमो म्हणून या ठिकाणी आम्ही इन्स्टॉल केलेली आहे. माझ्याबरोबर कोठारी कंपनीचे प्रतिनिधी आणि इंजिनियर वैभव जाधव हे आहेत. आणि कंपनीने पण सहकार्य केलेलं आहे आम्हाला. ॲक्च्युली एवढ्या लांबपर्यंत येण्यासाठी वैभव जाधवला त्यांनी परमिशन दिली, त्याबद्दल मी कंपनीला धन्यवाद देतो. आणि आता ही जी तुम्ही पाहू शकता ही जी आम्ही 1.25 इंचाची रेनगन बसवलेली आहे. या रेनगनवर साधारणपणे हिचा जो रेंज आहे ती 100 फुटापर्यंत आहे. आता ह्यांनी जी रेनगन बसवलेली आहे ती सोलर सिस्टीमवर चालते. सोलर आता सकाळचे 9:30-10 वाजता आहेत आणि ह्या ठिकाणी अजून सोलर तितका चार्ज नाही आहे. जसं तो चार्ज होईल तशी त्याची रेंज वाढेल. आता तरी माझ्या अंदाजे आता जी रेंज आम्ही ॲडजस्ट केलेली आहे तर ती माझ्यामध्ये 50-60 फुटापर्यंत ते ॲव्हरेज रेंज आहे आणि ती 100 फुटापर्यंत वाढेल. आणि त्याचा फायदा बापूंना 100% होईल. बापू आता त्यांच्याबद्दल किंवा या सिस्टीमबद्दल तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही सांगा. आपल्याला कल्पनाच नाही तर काय बोलणार, नाही का? फक्त आपण यूट्यूबवर बघून त्या सगळ्या गोष्टी बघतो. बापूंनी हे यूट्यूबवर बघितलं आणि हे त्यांनी जयपूरवरून रेनगन मागवणार होते. तर त्यांना त्या ऑनलाईन रेनगन मागवायची होती त्यांना. पण त्यांना नंतर माझं आपलं दुकान आहे त्याच्यामध्ये भरोसा वाटत नव्हता ना, म्हणून मग हिंगे साहेबांना फोन करून विचारलं, माहिती घेतली तर ते म्हणले मी स्वतः येतो. मग आम्ही त्या पद्धतीने ते आले आणि त्या पद्धतीने पुढील काम चालू आहे. ही रेनगन जी दिलेली आहे ही कोठारी ॲग्रीटेक कंपनीची आहे. आणि मी स्वतः ह्या ठिकाणी 10 वर्षापूर्वी ह्या बागेला 9 ते 10 वर्षापूर्वी या बागेला ठिबक सिंचन दिलं होतं. आणि ते ठिबक सिंचन पण आता बाग फार मोठी झालेली आहे. बघू एकदा बाग दाखव. आणि हे जंगल एरिया आहे सगळा. आणि या ठिकाणी खरोखर खूप कष्ट घेतलेले आणि दगडाला सुद्धा पाजर फुटावा अशा पद्धतीचे हे बापूंचे कष्ट आहेत. काय हे खूप त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. ॲक्च्युली गरज नाही आहे, पण एक विरुंगळा म्हणून बापूंना ह्या गोष्टीची गरज नाही आहे. पण बापूंना एक विरुंगळा शेतीची आवड, त्यामुळं त्यांनी ह्या ठिकाणी एवढ्या दूर जवळपास आपल्या मंचरचं अंतर जर काढलं तर 192 किलोमीटर लांब आणि मुंबईवरून जर त्यांचं जे वाशी मार्केट जिथं व्यवसाय आहे त्यांचा तिथून जर काढलं तर 150 किलोमीटर होईल ना. 160 किलोमीटर हे अंतर आहे. आणि एवढं लांब येऊन ही शेती फुलवतात. त्यांना इथं विनोद, काय नाव तुमचं? विनोद वने हे चांगली सहकार्य करतात. त्याची मिसेस आहे आणि ते इथं भाऊ आहे ते देखरेख करतात. आणि तुम्ही पाहू शकता इथं
अप्रतिम अशी फळबाग फुलवलेली आहे. माझ्यामध्ये एप्रिलमध्ये येईल का हे हार्वेस्टिंगला? एप्रिलमध्ये आम्ही पुन्हा एकदा येऊ आणि या रेनगनचे रिझल्ट काय आहेत काय आणि खरोखर फायदा झालाय की तोटा झालाय हे आम्ही एकदा पाहायला येऊ इथं. हो. बापूंनी आमंत्रण दिलं तर. आमंत्रण काय आहे तुमचं ते, आम्ही का आमंत्रण देणार? चल धन्यवाद, थँक्यू.